बंजारा प्रवर्गातील उपवर्गासह या समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याबाबतची मागणी तपासण्याच्या दृष्टीनं अभ्यास करण्यासाठी उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेली समिती तात्काळ प्रभावाने रद्द करा या मागणीसाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्लीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य सरकारचा निषेध नोंदवण्यात आला। बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करून त्यांना आदिवासींच्या सोयी सवलती देण्यासाठी अभ्यास करण्याकरिता समिती गठीत करण्यात आली असून ही समिती खऱ्या आदिवासींच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम शासनाच्या वतीनं सुरू असल्याची भावना संपूर्ण आदिवासी समाजामध्ये निर्माण झाली आहे। अशा गैरलागू समितीची काहीही आवश्यकता नसताना आदिवासी समाजामध्ये भीतीचं वातावरण तयार करण्यात आलं आहे। त्यामुळे बंजारा प्रवर्गातील उपवर्गासह सदर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याबाबतची मागणी तपासण्याच्या दृष्टीने अभ्यास करण्यासाठी गठीत समिती तात्काळ प्रभावानं रद्द करा यासाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्लीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य सरकारचा निषेध करण्यात आला। ही समिती रद्द न झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला। अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद जिल्हा चंद्रपूर च्या वतीने 27 फेब्रुवारीला बंजारा समाज उपप्रवर्गासह आदिवासी समाजामध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी जी आदिवासी विभाग यांनी जी समिती गठीत केलेली आहे या समितीचा विरोध करण्यासाठी आज या ठिकाणी सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत। खऱ्या अर्थाने आपल्याला माहीत आहे गेल्या कित्येक वर्षापासनं धनगर समाजाला समाविष्ट करून घेण्यासाठी हा संघर्ष आमचा सुरू असतानाच याच्यामध्ये परत हा आदिवासी विभागाने हा जो निर्णय घेतलेला आहे हा निर्णय अतिशय दुर्दैवी निर्णय आहे आणि आदिवासी समाजावर फार मोठा आघात करणारा निर्णय आहे। या निर्णय अशा पद्धतीनं जे लोक राज्य सरकार घेत असेल तर याचा अर्थ खऱ्या अर्थाने हे सरकार आदिवासीच्या विरोधातलं सरकार आहे। एखाद्या बंजारा समाजाने त्यांना म्हटलं त्यांची पाठराखण करण्यासाठी जर अशा पद्धतीच्या चुकीच्या समिती गठीत करून अशा पद्धतीचे निर्णय करून जी समिती गठीत केलेली आहे ते उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहे आणि त्यांना सांगितलं त्याच्यामध्ये 6 लोकांचा समाविष्ट आहे। त्या 6 लोकांची समिती गठीत केलेली आहे। त्या 6 लोकांची समिती त्यांनी गठीत करून तो अहवाल 3 महिन्यामध्ये सादर करावा असं त्या शासनाने सांगितलेले निर्देश दिलेले आहे। परंतु यापुढे जर आमच्या आदिवासी समाजावर अशा प्रकारचा आघात होत असेल अन्याय होत असेल हे तर आंदोलन काहीच नाही यापेक्षा तीव्र आंदोलन करून सरकारला धडा